चला आज आपल्याला तिसरी भाजी तुम्हाला दाखवते। टेस्टी चना डाळ दुधीची भाजी ही आजची टिफिनची मी तुम्हाला तिसरी रेसिपी दाखवते। तिकडे बघू शकता खमंग टेस्टी चवदार अगदी खूपच कमी वेळामध्ये होणारी ही चना डाळ दुधी भोपळ्याची भाजी खूप खमंग लागते आणि बनवायला मात्र खूप सोपी आहे। सकाळच्या टिफिनसाठी तुम्ही याला झटकीपट बनवू शकता। तर चला बघूया आपण याला लागणारे साहित्य, बनवायची कृती। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राइब करा। तर टिफिन सीरीज चालू आहे, रोज छान छान अशा सोप्या पद्धतीने मी तुम्हाला टिफिनसाठी भाज्या दाखवणार आहे। तर चला बघूया आपण याला बनवायची कृती। तर इकडे मी दुधी घेऊन आले, आपण याला दुधी भोपळा बोलतो आणि लौकी सुद्धा आपण याला बोलतो। तर टिफिनसाठी ही भाजी खूप उत्तम आहे, विशेष म्हणजे खूप हेल्दी आहे। तर स्वच्छ धुवून याचे साल काढायचे असे। बरेच लोक सालासकट सुद्धा याला करतात, कारण याच्यामध्ये पण सुद्धा खूप गुणधर्म असतात खरं तर। पण नाही आवडत नसेल आवडत ते काढून टाकायचे। मला आवडत नाही साल, मी काढून टाकते। तुम्हाला आवडत असतील ते हे ठेवू शकता, कारण ह्याच्यामध्ये सुद्धा खूप पौष्टिकपणा आहे। आता याचे दोन भाग केलेत। कवळा आहे छानपैकी मस्तपैकी हा दुधी, याचा हलवा वगैरे सुद्धा बनवला जातो, याचा ज्यूस वगैरे सुद्धा पितात, इतका मस्त हेल्दी आहे आपल्यासाठी हा। आता काय करायचं, आपण याचे छोटे छोटे तुकडे करायचे अशी चौकन। आता इकडे तुम्हाला आवडीनुसार तुम्ही याचे तुकडे करू शकता, म्हणजे शेप देऊ शकता। ते सगळे मी कट करून घेते। हे बघू शकता छानपैकी अशी मस्तपैकी चौकन आकाराचे याचे मी तुकडे केलेत। कवळा आहे भोपळा, त्यामुळे काय होतं लगेच हा भाजी तयार होईल। इकडे मी अर्धी वाटी पाण्यामध्ये चण्याची डाळ भिजत ठेवली, अर्धा एक तास। चण्याची डाळ छानपैकी भिजली ना म्हणजे भाजी पण लगेच तयार होती। चण्याच्या डाळीच्या ऐवजी ना तुम्ही मूग डाळ सुद्धा इकडे वापरू शकता, पण शक्यतो दुधी भोपळ्यासोबत ना चण्याची डाळ खूप छान लागते आणि सिंपल पद्धतीची आहे। मिरच्या घेतल्यात, कढीपत्त्याची पानं, एक बारीक चिरलेला कांदा आणि टमाटर, बस। याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीच करायचं नाही, म्हणजे काहीच वापरायचं नाही साहित्य। कढाईमध्ये थोडंसं तेल तापत ठेवायचं। एकीकडे पोळ्या बनवत असेल किंवा चहा वगैरे होत असेल ना, तर अशा वेळेस पण तुमची भाजी ना झटकीपट टिफिनच्या वेळेस तरी तयार होईल। आता इथं थोडंसं तेल तापून गेलं की आपण ह्याच्यामध्ये कांदा, टमाटर, मिरची जे आपण बारीक कट करून घेतले त्याच्यामध्ये टाकायचं। तर सर्वप्रथम मी इथं कढीपत्त्याचे पाने टाकलेत, हे बघू शकता। ह्या भाज्यात ना आपल्याला सकाळच्या घाईमध्ये ना खूप फायदेशीर ठरतात, म्हणून मी ठरवलं की आता जरा रोजचे 7 दिवस आपले, म्हणजे तिसरा दिवस तर आता उद्या होईनच, 7 दिवस तर लगातार मी तुम्हाला असे छान छान टिफिनसाठी भाज्या दाखवणार आहे। तर नक्की व्हिडिओ बघा। चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। खूप छान छान नाश्ता, हेल्दी रेसिपी वगैरे सगळं बघायला भेटेल तुम्हाला इकडे। तर कांदा आणि मिरची परतून घेतले। आता मी टमाटरसुद्धा याच्यामध्ये ॲड केलं आहे। थोडीशी छान अशी चव येण्यासाठी ना याच्यामध्ये लसूण शेंगदाण्याचा कूट 1 चमचा टाकू शकता, नाहीतर स्किप केला तरी काही हरकत नाही। आता ह्याला चांगलं परतून घ्यायचं, याचा कच्चापणा जाईपर्यंत मंद आचेवर याला परतून घ्यायचं। ह्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची। कांदा, टमाटर, मिरची परतून झालं की याच्यामध्ये 1 किंवा अर्धा चमचा, जास्तीत जास्त अर्धा चमचा टाका, 1 चमचा नको आहे, अर्धा चमचा हळद टाकायची, कारण ही सुकी भाजी असते, रस्साभाजी नाही, म्हणून त्यामध्ये हळदीचं प्रमाण थोडं कमीच ठेवा। तर मी इथं अर्धा चमचा हळद वापरली। ह्या स्टेजवर मिरची, कांदा, टमाटर परताता वेळेसच मीठ टाकायचं, धना पावडर, गरम मसाला, जे काही असेल मसाले, फक्त लाल मसाला स्किप करा, कारण आपण इकडे मिरचीचा वापर केलेला आहे। आणि ही भाजी लाल मसाल्याची सुद्धा होऊ शकते, मिरची फक्त टाकायची नाही। कांदा टमाटर फक्त परतून घेऊन मग हळद, मीठ, मिरची मसाला वगैरे टाकून जे आपण नॉर्मल भाज्यामध्ये टाकतो ते मिक्स करायचं। हे बघा आता मंद आचेवर छानपैकी याच्यामध्ये मी हळद, मीठ, मसाला टाकून घेतला आहे। आता हे थोडंसं परतून झालं की सर्वात प्रथम आपण याच्यामध्ये भिजलेली चण्याची डाळ टाकायची, कारण काय होतं चण्याची डाळ थोडंसं दुधी भोपळ्याच्या अंदाजाने थोडीशी कच्ची असते, कारण आपण ही शिजून वगैरे घेतली नाही, त्यामुळं थोडंसं याला तेलामध्ये फ्राय करायचं, जेणेकरून याचा थोडासा कच्चापणा नाहीसा होतो। आणि तसंही चण्याची डाळ काय लगेच शिजली जाते, काही वेळ लागत नाही, फक्त ती चांगली भिजलेली असली पाहिजे। आणि ह्या भाजीसाठी तुम्ही चण्याची डाळला थोडा वेळ शिजून सुद्धा घेऊ शकता, अगदी गाळ करायची नाही, फक्त थोडंसं दाबली ना इतकीच चण्याची डाळ शिजून घ्यायची या भाजीला।
आता याला झाकण ठेवते. थोडा वेळ या डाळीला मिरची मसाल्यासोबत थोडं स्टीम होऊन देते, म्हणजे चांगला भाज्यामध्ये फ्लेवर येईल. हे बघा किती मस्तपैकी चण्याची डाळ आपली याच्यामध्ये मसाल्यामध्ये चांगली उतरलेली आहे. आणि आता आपण हे कट केलेले दुधीचे तुकडे ना ह्याच्यामध्ये टाकायचे आणि मग सगळं साहित्य एकजीव करून घ्यायचं, पूर्ण मसाल्यामध्ये कोटिंग करून घ्यायची. आता मीठ वगैरे आपण सगळं टाकलेलं असल्यामुळं लगेचच एकजीव होऊन जातं, पॅक होतं. हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सकाळचा एक असा वेळ असतो ना की ज्यावेळेस आपल्याला उशीर होतो, असं नेहमीच होतं सगळ्यांसोबत. तर अशा वेळेस ना झटकीपट आपल्याला असं वाटतं आता काय बनवावं टिफिनला, मुलांना, हजबंडला वगैरे खूप प्रश्न असतात. म्हणून ना ह्या सोप्या सोप्या भाज्यांना ठरवून ठेवल्या ना पटकन आपल्याला करता येतं. हे बघा आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि झाकण ठेवलं आहे. फक्त 10-15 मिनटाच्या आतच किंवा 5 मिनटाच्या आत जास्तीत जास्त होईल. मी 15 मिनटं चुकून बोलून गेले. तर ही 5 मिनटाच्या आत होणारी भाजी बघू शकता. 1-2 मिनटं झालं की भाजी चेक करायची. हे बघा मस्तपैकी थोडंसं पाणी वाफरलं आहे रश्श्यासाठी, म्हणजे शिजण्यासाठी. जी आपण डाळ कच्ची टाकली ना ते ह्या रश्श्यामध्ये शिजून जाईल. तर सुंदर अशी ही आपली हिरव्या मिरचीमधली दुधी भोपळ्याची भाजी चण्याच्या डाळीसोबत केलेली आहे. आता याला झाकण ठेवते आणि अगदी सुकी करून घेते. थोड्या वेळाने परत चेक करूया आपण याला. आता परत 2 मिनटं झालेले आहेत आणि बघू शकता तुम्ही जो पण रस्सा होता तो पूर्णपणे नाहीसाच झालेला आहे. अगदी थोडासा याच्यामध्ये ओलापणा ठेवला आहे. कारण काय होतं कधी कधी आपल्याला भाज्या असं वाटतं ना की राईससोबतसुद्धा खाता आले पाहिजेत, आणि अगदी ड्राय आणि सुक्या राहिल्या ना मग एवढी काय मजा येत नाही राईससोबत. त्यामुळं ना थोडासा ओलापणा रस्सा ठेवायचा, म्हणून मी अगदी किंचित ह्याच्यामध्ये रस्सा ठेवला. कारण ही भाजी ना मला राईससोबतसुद्धा खूप आवडती. हे बघा थोडासा रस्सा ठेवला आहे. आता परत एकदा ह्याच्यावर झाकण ठेवायचं किंवा असंच याला थंड होऊन द्यायचं. हे बघा याच्या वाफा निघून द्यायच्या, सगळ्या थंड होऊन द्यायच्या आणि मग आपण ह्याला गरमागरम प्लेटमध्ये सर्व करू. तर आता ही भाजी पूर्णपणे थंड झालेली आहे आणि तुम्हाला मी दाखवते आपली ही दुधी भोपळ्याची भाजी किती छान झालेली आहे. हे बघा चमचमीत, टेस्टी, खमंग, चवदार अशी ही सिंपल पद्धतीने, साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली ही दुधी भोपळ्याची भाजी टिफिनसाठी अगदी परफेक्ट आणि योग्य भाजी आहे. झटकीपट होणारी आणि खायला इतकी छान लागते, चवदार लागते. तर चला आपण आता याला सर्व करूया एका प्लेटमध्ये. थंड करून घेतलेलं आहे, थोड्याशा वाफा निघत आहेत अजून, त्याला जरा चांगलं थंड करते आणि मग प्लेटमध्ये सर्व करूया. तर आता गरमागरम आहे, अजून पण वाफा राहिल्यात पण काय हरकत नाही, थोड्याशा वाफा तर निघणारच त्याच्या. एक लगेच थंड होत नाहीत भाज्या. हे बघा मस्त झालेली आहे आपली ही टिफिनसाठी चणा डाळ दुधी भोपळ्याची भाजी. जर तुम्हाला दुधी खायची म्हणजे आवड असेल ना तर नक्की टिफिनला ही भाजी न्या, कारण ह्याच्यामध्ये खूप गुणधर्म आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे खूप हेल्दी आहे आपल्या शरीरासाठी. तर ही भाजी नक्की टिफिनमध्ये खाल्ली पाहिजे. हप्त्यातून 1-2 वेळा तरी ही भाजी नक्की ट्राय करा टिफिनसाठी. तर कशी वाटली तुम्हाला सिंपल आपली ही टिफिन सिरीजची भाजी? आवडली असेल तर ट्राय नक्की करा. आणि चण्याची डाळ जिथे वापरली तिकडे तुम्ही मुगाची डाळसुद्धा वापरू शकता. तर अशाच रोज छान छान भाज्या, नाश्ता वगैरे सगळं चॅनलवर दाखवणार आहे मी. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तर बघू शकता मस्त झालेली आहे ही आपली अगदी 5 मिनिटामध्ये दुधी भोपळ्याची चणा डाळीची भाजी. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.